रामकृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माता धन्य धन्य एकनाथा धन्य धन्य एकनाथ पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्ववंदनीय माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आणि शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपली भारुडाची सेवा आपण सुरू करूया. नाथांची भारुड भाग 24. कालपर्यंत मागच्या भागापर्यंत आपण 23 भागावरती चिंतन केलं, 23 अभंगावरती चिंतन केलं आणि आज हा 24वा अभंग आपण चिंतनासाठी निवडलेला आहे. भारुड प्रकरणातला असून अभंगाचं नाव किंवा अभंग ज्या नावाने ओळखला जातो त्या रूपकाने ओळखला जातो ते कोल्हाटीन या प्रकारातला अभंग आहे. सर्वप्रथम आपण अभंग म्हणू आणि नंतर चिंतन करू. नाथरायांच्या भारुड प्रकरणातला 4 चरणाचा अभंग कोल्हाटीन. नाथराय म्हणतात, सगुण गुण माया सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया प्रपंचाचा रोविला वेळू चौशून्याचा मांडीला खेळू ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू लागती पाया आली कोल्हाटीन खेळाया सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया आला गडे निर्गुणाचा कोल्हाटी आला गडे निर्गुणाचा कोल्हाटी सोहम शब्दे ढोलकी पिटी चैतन्याची उघडून दृष्टी चला जाऊ पाया चला जाऊ पाया आली कोल्हाटीन खेळाया सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया कोल्हाटीन मारिती ऐशी उडी कोल्हाटीन मारिती ऐशी उडी 21 स्वर्गा वरती माडी देखे द्वार खिडकी उघडी अगाध माया आली कोल्हाटीन खेळाया सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया कोल्हाटीन बसली असे डोळा जाणे गुरुपुत्र विरळा एका जनार्दनी लीळा एका जनार्दनी लीळा जाती वर्णाया आली कोल्हाटीन खेळाया सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया आली कोल्हाटीन खेळाया. अशा प्रकारचा हा कोल्हाटीन प्रकारातला भारुड असा हा अभंग आहे. नाथराय अभंगातून कोल्हाटींचं रूपक देतात. कोल्हाटीन आपल्याला माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, मला असं वाटते कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा कोल्हाटी समाज राहतो. एक आदिवासी समाज, एक भटका समाज म्हणून कोल्हाटी समाज आपल्याला माहिती आहे. अशी ही कोल्हाटीन, हे कोल्हाटींचं रूपक घेऊन नाथराय आपल्याला एक अभंगातून मार्गदर्शन करतात. नाथरायांनी रूपक कोल्हाटींचं घेतलं, त्यामुळे कोल्हाटीन म्हणजे काय, नेमकं काय ही जमात आहे याचा आपण थोडक्यात 1-2 मिनिटांमध्ये विचार करू. त्याचं कारण असं आहे, जे रूपक सांगितलं ते रूपक माणसाला कळल्याशिवाय ज्यासाठी ते सांगितलं ते कळणार नाही. अर्थात दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी सांगितलेला असतो, म्हणजे दृष्टांत कळला पाहिजे की नाही. मग दृष्टांत कळण्यासाठी दृष्टांतातल्या सांगितलेल्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्या की नाही. बघा, बरेचदा असं होतं, अभंगामध्ये काही गोष्टी दृष्टांत म्हणून आलेल्या असतात, सिद्धांत वेगळा असतो. जसं आपुल्या महिमाने धातू परिशे केले सोने,
धातू परिशेष केले सोने म्हणजे परिसाने लोखंड धातूचं सोनं केलं. हा झाला दृष्टांत. कशाने केलं? आपुल्या महिमाने केलं. सिद्धांत वेगळा आहे. सिद्धांत त्या ठिकाणी वेगळा आहे की आमचे गुणदोष तू पाहू नको, जसं ते परीस त्या ठिकाणी लोखंडाचे गुणदोष पाहत आहे. अर्थात परीस आपल्याला माहिती नाही ना, मग दृष्टांत परिसाचा आहे पण परीस माहिती नाही, म्हणून परिसाच्या बाबतीत थोडीफार माहिती करून घ्यावी लागते की परीस लोखंडाला लागला की त्याचं सोनं होतं, अशी कथा आहे नाही का. तसं नाथराय जर आपल्याला कोल्हाटींचं रूपक देतात, कोल्हाटींच्या रूपकातून आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा कोल्हाटीन म्हणजे काय किंवा कोल्हाटींचा खेळ म्हणजे काय याचा आपल्याला थोडा विचार करावा लागेल. या ठिकाणी नाथरायांनी इथे दोरावर नाचून खेळ खेळणारी जी कोल्हाटीन आहे तिचं रूपक घेतलंय. आध्यात्मिक दृष्ट्या अघटित घटना करणारी जी माया आहे तिचं वर्णन करताना महाराजांनी कोल्हाटींचं रूपक या ठिकाणी दिलं. तर आता कोल्हाटीन म्हणजे नेमकं काय, तर कोल्हाटी ही जी जमात आहे, या कोल्हाटी ह्या जमातीमध्ये भटकी जमात आहे. गावोगावी फिरते आणि आपले खेळ त्या ठिकाणी दाखवत असते. आपल्या इथे मला वाटते डोंबारी म्हणून जो समाज आहे त्याला सुद्धा कोल्हाटी किंवा कोल्हाटीला डोंबारी असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. काय करतो हा समाज, की कोल्हाटीन काय करते? आता मला वाटतं पूर्वीच्या काळी खेड्यापाड्यामध्ये खूप हे खेळ चालायचे, कोल्हाटी न्यायच्या. आता पण शहरामध्ये आपल्या रोडच्या कडेला बरेच ठिकाणी आपण बघतो. तर कोल्हाटीचा खेळ काय असतो महाराज? असे बांबू रोवल्या जातात, 4 बांबू, 2 या टोकाला 2 त्या टोकाला बांबू रोवले जातात. त्याला दोरी बांधली जाते आणि त्या दोरीवरती एक मुलगी, कोल्हाटींची मुलगी, त्या दोरीवरून सरसर सरसर चालत जाते, डान्स करत जाते, उलट येते, सरळ जाते, उड्या मारते, असा हा खेळ आहे. आणि त्याच वेळेला खाली 2-3 कोल्हाट्याची वेगळी मुलं वेगवेगळे खेळ खेळत असतात असं आपल्याला माहिती आहे. कुठले खेळ खेळतात? आपलं अंग चोरून एखाद्या छोट्या रिंगमधून त्या ठिकाणी बाहेर निघतात, कोणी उड्या मारतात. वर कोल्हाटींचा खेळ चालू असतो. कोल्हाटींची मुलगी त्या दोरीवरून जाते येते, म्हणजे काळजाचे ठोके चुकावेत असं कधी कधी ते वाटते महाराज. कारण एवढ्याशा दोरीवरून दोरी हालते आणि कोल्हाटींची मुलगी एकूण तिकडे जाते, असा हा खेळ आहे. कोल्हाटींचं रूपक आहे म्हणून तो खेळ सांगितला. नाथराय अभंगामध्ये त्या रूपकातून तुम्हाला सांगतात की ही जी कोल्हाटीन आहे ही खेळायला आली, म्हणजे सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. ही जी कोल्हाटीन खेळते नाही, कोल्हाटीन कोण? तर महाराज त्या ठिकाणी म्हणतात ही कोल्हाटीन साधी सुधी नाही. कोण आहे? सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया, माया म्हणजे काय? इथे सगुण गुण माया. एक सांगू का, या सबंध अभंगाचा, या भारुडाचा, या कोल्हाटीन रूपकातून महाराजांना काय सांगायचं आहे? माया किती बलवत्तर आहे. अगठीत घटना करणारी जी माया आहे किती दुस्तर आहे. ही माया कोणी निर्माण केली? या मायेने कुणाला निर्माण केलं? जगत कोणी निर्माण केलं? हा मोठासा सिद्धांत, मोठंसं तत्वज्ञान या अभंगातून नाथराय सांगतात की ही कोल्हाटीन म्हणजे कोण? सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. काय हो माया म्हणजे काय? सांगा ना, माया म्हणजे काय? कशाला माया म्हणायचं? अहो, विश्व ज्यात सामावलं आहे ती माया. अस्तित्वात नाही पण भासते तिला माया म्हणा. जी अस्तित्वातच नाही पण आहे असं वाटते ती माया. दृश्य खरं वाटते, डोळ्यानं दिसते ती खरी वाटते, पण त्याही पलीकडे काहीतरी सूक्ष्म आहे याचा विचार करू देत नाही ती माया. आता माया म्हणजे आपण बरेचदा व्यवहारामध्ये बघतो, माया म्हणजे स्त्रीला माया म्हटलं जाते, पैशाला माया म्हटलं जाते, संपत्तीला माया म्हटलं जाते.
नाही का? पैसा, धन, मान, सन्मान, शब्द, स्वाद यामध्ये रंगून जाणं, यामध्ये गुंतून जाणं, यामध्ये अडकून जाणं म्हणजे ही माया. आता अशी ही माया, या मायेचं वर्णन महाराज कोल्हाटी रूपकातून का करतात? सगुण गुण माया, ही जी माया आहे ना, ही माया ही खेळ खेळते. कशाचा खेळ खेळते? या जगताचा खेळ खेळते. जशी कोल्हाटीनं आपला खेळ दाखवते ना, तशी ही माया महाराज खेळ दाखवते. मुळात माया उत्पन्न झाली कशी, का झाली? भगवान तर एकटे होते, भगवंताला एकट्याला करमत नव्हतं महाराज. भगवंताला असं वाटलं काय करायचं, काय निर्माण करायचं. मग भगवंताने सृष्टी निर्माण केली, चंद्र सूर्य तारे निर्माण केले, आणि या जगताला निर्माण करण्यासाठी माया निर्माण करावी लागली. एक अभंग बघा, सुंदर असा एक अभंग आहे, मला वाटते गवळण प्रकरणातला असावा. एकलेन कंठवीची म्हणून यायेने, एकलेन कंठीची म्हणून यायेने, एकटेन कंठवीची म्हणून यायेने, केली निर्माण 14 भुवने, केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य तेज तारायणी, हाय गगन चंद्र सूर्य तेज तारांगणी, पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ओ, पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्ने ओ, ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी, ऐसा लाघवी हा माया सूत्रधार. हा मायेचा सूत्रधार आहे तरी कोण? हा मायेचा सूत्रधार दुसरा तिसरा कोणीही नसून हा परमात्मा ब्रह्म, हाच मायेचा सूत्रधार आहे महाराज. त्यांनीच माया निर्माण केली. आपण म्हणतो मायेने भगवान निर्माण केला. हे बघा, सर्व गुंतागुंतीचा विषय आहे. सगुण गुण माया, अशी ही भगवंताने निर्माण केलेली माया आहे ना. कारण तो ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी, हा लाघव आहे, लाघवी आहे, मायेचा सूत्रधार आहे महाराज. एक सांगू का तुम्हाला? बघा, ते कटपुटलीचा खेळ असतो ना, कटपुटलीच म्हणतात मला वाटतं त्याला, ते बावल्यांचा खेळ. बावल्या अशा नाचतात, उडतात, आपल्याला दिसताना डोळ्याने असं दिसते की बावल्या आपोआप नाचतात, उडतात. पण तसं आहे का? त्याच्या मागे दोरे बांधलेले असतात आणि कोणीतरी सूत्रधार त्या बावल्यांना हलवत असतो. पण दूर आपल्याला असं वाटते, प्राइमफेशी असं वाटते की या बावल्या आपोआप नाचतात, पण बावल्या आपोआप नाचत नसतात. तसं हे जगत आपोआप चालत नाही हो. हे जगत, ही सृष्टी आपोआप चालते का? नाही ना, कोणीतरी सूत्रधार आहे. महाराज म्हणतात ना, ऐसा लाघव ह्या माया सूत्रधारी, ह्या मायेचा सूत्रधार सुद्धा तो आहे. अशी ही माया आपल्यासमोर खेळते आहे. आपल्यासमोर जगताचा खेळ पसारा तिने मांडला. म्हणून नाथराय म्हणतात, सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. आता गंमत अशी आहे, भगवंताने मायेतलं निर्माण केलं, मायेने भगवंताला निर्माण केलं. कारण भगवान मुळात निर्गुण आहे. निर्गुण भगवंताला सगुण बनवलं, विश्वरूपाने विविधतेनं नटायला लावलं, जगताची उत्पत्ती झाली, मिथ्या जगत खरं वाटवण्याचं काम या मायेने केलं. नाथराय तेच वर्णन करतात. अशी ही माया, या मायेने काय केलं महाराज? प्रपंचाचा रोविला वेळू, प्रपंचाचा रोविला वेळू. जसे त्या कोल्हाटीतनी वेळू लावले तसे प्रपंचाचा रोविला वेळू, प्रपंचाचा रोविला वेळू. चौशून्याचा मांडीला खेळू, चौशून्याचा मांडीला खेळू. ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू, ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू. लागती पाया, लागती पाया आली कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. नाथराय म्हणतात, तिने 4 वेळू लावले, चौशून्याचा तिने खेळ सुरू केला आणि ब्रह्मा विष्णू महेशांना बाळ बनवले महाराज, बाळ.
म्हणजे काय केलं? 3 गुण, सत्व, रज आणि तम गुण. सत्व म्हणजे भगवान विष्णू सत्वगुण आहेत, ब्रह्मदेव राजस गुण आहेत, त्यानंतर शंकरजी तमगुण म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या त्रिगुणाचा मायेने त्या ठिकाणी प्रकृती निर्माण केली. उत्पत्ती स्थिती आणि लयाचा खेळ मांडला महाराज. जन्म घेणं, मरणं, जगणं ह्या सर्व खेळ सुरू झाला. आणि हा खेळ कोणी सुरू केला? सगुण गुण माया. अशा प्रकारचा हा खेळ सुरू झाला. एवढा मोठा खेळ का ब्रह्मा विष्णू महेश यांना बाळ बनवलं. म्हणतात ना, ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू. बाळू म्हणजे बाळ. लागती पाया, आई म्हणून तिच्या पाया लागतात महाराज. हे बघा, थोडस कठीण आणि अवघड वाटणार यासाठी आहे की देवाने मायाला उत्पन्न केलं आणि मायेने देवाला त्या ठिकाणी बाळू बनवलं. म्हणजे काय म्हणायचं? थोडस खोल चिंतन आहे. पती जन्माला माझे उदरी मी झाली तयाची नुवरी. हा भंग बघून घ्या, लक्षात येईल. अर्थात निर्गुण परमात्म्याला सगुण बनवलं म्हणजेच, किंवा निर्गुण परमात्म्याला सर्वत्र ही सृष्टीमध्ये जगतामध्ये जगत रूपाने नटवलं म्हणजेच बाळू बनवलं, पाया लागायला लावलं. महाराज म्हणतात, लागती पाया आली कोल्हाटी न खेळाया. आणि मग असं करत असताना काय झालं? 2 अर्थानं पुढचं चरण आहे. त्यानंतर निर्गुण जो परमात्मा आहे, कोल्हाटीनं मारिती ऐशी उढी, किंवा आलेगडे निर्गुणाचा कोल्हाटी, सोहम शब्दे ढोलगे पिटी. कोल्हाटीनं मारती ऐशी उडी, चैतन्याची उघडून दृष्टी, चला जाऊ पाया. अर्थ असा आहे की निर्गुणाचा कोल्हाटी त्या ठिकाणी आला. कोल्हाटीन काय करते? खेळ खेळते. कोल्हाटी काय करतो? ढोल वाजवतो, नाही का? तुम्ही बघा ना कोल्हाटीचे खेळ, कोणीतरी ढोल वाजवत असतो आणि ढोल वाजवणारा कोल्हाटींकडे बघतो. त्या नादावर, त्या स्वरावर ते कोल्हाटीन नाचते. या ठिकाणी सुद्धा ढोल वाजवायला कोणीतरी आहे आणि तो निर्गुण असलेला परमात्मा ढोल वाजवतो. आणि कुठला ढोल वाजवतो? सोहम शब्दाचा ढोल वाजवतो. सोहम या शब्दाचा तो ढोल वाजवतो. चैतन्य दृष्टी त्या ठिकाणी उघडतो आणि आपण ते पाहायला जायचं असं नाथराय म्हणतात. नाथराय म्हणतात, चैतन्याची दृष्टी उघडून ते पाहायला चला चला जाऊ पाया आली कोल्हाटी न खेळाया. याचा दुसराही एक अर्थ असा आहे, निर्गुणाचा कोल्हाटी म्हणजे कोण? निर्गुण गावचे असलेले संत हे कोल्हाटी बनले आणि ते सोहम शब्दाचा त्या ठिकाणी उद्गार करतात, हुंकार करतात. म्हणजे सोहम शब्दाचा ढोल वाजवतात. कोण? संत. संत महात्मे सुद्धा त्या ठिकाणी येऊन ढोल वाजवतात. कशाला ढोल वाजवतात? लक्ष कोल्हाटींकडे आहे, पण नाद ब्रह्म त्यांचा ब्रह्माशी ते जुळलेले आहेत, कारण त्यांना फक्त सोहम दिसते. लाघवी माया सूत्रधारी असलेला भगवंताने निर्माण केलेल्या मायेशी, जगताशी काही संबंध न ठेवता खेळ बघतात, पण त्या खेळात न रमता परमात्म्याशी खेळण्याचा प्रयत्न करतात. तेच पाहायला आपल्याला जायचं म्हणून नाथराय म्हणतात, चला जाऊ पहाया आली कोल्हाटी न खेळाया, सगुण गुण माया आली कोल्हाटी न खेळाया. कोल्हाटींची खेळ आपल्याला माहिती आहे. कशी खेळतो कोल्हाटीन महाराज? खेळता खेळता उडी मारते आणि पुन्हा त्या दोरीवर येते. काय अवघड आहे हो, नाही का? सोपा आहे का? मी बोलून गेलो ना, छातीमध्ये धडकी भरावी, हृदयाचा ठोका चुकावा अशी अवस्था होते. आणि ते कोल्हाटीन कधी कधी खालच्या लोकांना मी विचारते, काही जर लेडीज असतील, तुमचं बाळ द्या माझ्याजवळ, देईल का कोणी? का देणार नाही? हो, सोपं नाही ना ते सोपं नाही. ते माया आहे. कोल्हाटीन त्या ठिकाणची माया आहे. तसं या जगतामध्ये जगत असताना आपला तोल सावरणं कोल्हाटीन
तोल सावरते, पण आपला तोल सावरला जात नाही. आपण कोल्हाटींकडे बघतो, सोहम नादाकडे त्या ठिकाणी बघत नाही. सृष्टीकडे बघून त्या सृष्टीला खरं मानतो, पण खरं जे परमात्मा स्वरूप आहे त्याला विसरतो. हे आपल्याला कळावं म्हणून खरं काय आहे, निर्गुणाचा कोल्हाटी कोण, सोहम शब्दाचा ढोल कोण वाजवतो, त्याचा परिणाम काय होतो. कोल्हाटीन त्या सोहम शब्दाच्या ढोलावर नाचते, म्हणजे निर्गुणाचा जो कोल्हाटी आहे, जो ढोल वाजवतो सोहम शब्दाचा म्हणजे ब्रह्मज्ञानचा, ब्रह्माचा म्हणजे देवाचं भजन करतो, त्यावरही नाचते. हे पाहायसाठी चला जाऊ पहाया, आली कोल्हाटीनं खेळाया. कशी खेळते मी सांगितलं, उड्या मारते, 21 स्वर्गाची उड्या मारते महाराज. आता 21 स्वर्ग काय आहेत, आता खोल चिंतन आहे. तिथले दरवाजे खिडक्या उघडे आहेत काय, अर्थात या सृष्टीशी, जगताशी, जगतामध्ये असलेल्या मायेशी आपण त्या ठिकाणी मायेला वेळीच ओळखल्या गेलं पाहिजे. तुकोबारायांनी सांगितलं ना, ही माया वगैरे जे आहे ना, याला तुम्ही काय करा, ते जरा बाजूला करा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ही माया संकल्पावी म्हणजे मायेचं फक्त तुम्ही ह्याचं खेळ बघा, जगत बघा, पण जगताशी तद्रूप होताना त्या जगत निर्माता ही दुसरा कोणीतरी आहे. जसा मी सांगून गेलो ना, ऐसा लागवी ह्या माया सूत्रधारी. सूत्रधार कोण आहे त्याला ओळखा. दृश्याच्या पलीकडे सूक्ष्म काय आहे ते बघा. जे दिसत नाही ना ते शोधण्याचा प्रयत्न करा, कारण दृश्य दिसते ती माया आहे, आणि जे बघू देत नाही, जे बघायचं आहे पण बघू देत नाही, तिथे ही माया चालवी येते. म्हणून महाराज म्हणतात, आली कोल्हाटीनं खेळाया सगुण गुण माया, आली कोल्हाटीनं खेळाया. काय झालं महाराज, या कोल्हाटींच्या खेळामध्ये माणसाचं लक्ष कुठेच नाही, त्या कोल्हाटींवरच असते. आणि त्या कोल्हाटींवर लक्ष असताना खाली खेळणारे जे आहेत ना, कोल्हाटींचं वरचं लक्ष थोडं विचलित व्हावं म्हणून ते खाली 4-5 मुलं खेळत असतात. मी सांगितलं ना, त्या छोट्या रिंग मधून जाणं आहे, उड्या मारणं आहे, कधी कधी आपल्या पोटावरती दळ घेऊन हातोळा मारून तो फोडण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व खेळ खाली चालतात का? मन एका ठिकाणी एकाग्र होऊ नये, वरही बघू नये, इकडेही बघू नये. वर बघितलं तर घाबरावं का, ती पडेल का कोल्हाटी, कोल्हाटी पडली तर तिचं काय होईल, हा मुलगा या रिंगामध्ये अडकला तर काय होईल, अशी भीती निर्माण होते. माया ही भीतीच निर्माण करते महाराज. आणि मग अशा भीतीग्रस्त वातावरणामध्ये कधी कवण माणसाच्या मनामध्ये कणव येते, दया येते, काय होईल याचं, कधी राग येतो, पैशासाठी हे असं का करतात. तेव्हा अशी विचलित अवस्था आपली करून टाकणारी ही जी माया आहे ना, या मायेला त्वरित ओळखता आलं पाहिजे. ते संत संघाशिवाय ओळखता येत नाही. असे ओळखणारे खूप विरळे आहेत. नाथराय म्हणतात ना, कोल्हाटीनं बसली असे डोळा, कोल्हाटीनं बसली असे डोळा. ती कोल्हाटी आमच्या डोळ्यामध्ये बसली आहे, पण तिला जाणणारा कोण पाहिजे, जाणे गुरुपुत्र विरळा. विरळा म्हणजे एखादाच महाराज, दुर्मिळ एखादाच तिला जाणू शकतो. जाणे गुरुपुत्र विरळा, एका जना धनी लिळा, जातीवर नाया, जातीवर नाया, आली कोल्हाटीनं खेळाया सगुण गुण माया, आली कोल्हाटीनं खेळाया. अशा प्रकारे या कोल्हाटींवरती आपलं मन त्या ठिकाणी जातो. आपण फक्त तो खेळ बघतो, पण या खेळाचा सूत्रधार बघण्याचा प्रयत्न करत नाही. तसं या जगतामध्ये आपण रंगून गेलो, आपण थकूनही गेलो, भागूनही गेलो, रंगूनही गेलो, आनंदूनही गेलो, दुःखी होऊनही गेलो. हे जगत आपण बघत असताना तुम्हाला एक सांगू का, खोटं असलं तरी माणसाला खरं वाटते, दिसत नसलं तरी ते खरं भासते. एक सांगा, आपण मोबाईलवर बरेचदा गेम खेळतो,
किंवा मुलं पबजी खेळतात किंवा कारची रेस खेळतात, मुलांना आनंद होतो की नाही? आनंद होतो. पण ते खरोखर कारची रेस असते का? नाही ना. कुठे असते का? ते खेळ आहे, मोबाईलवर आहे. ऍक्च्युअल मध्ये कार चालवतो का? नाही चालवत. पण आनंद आहे तो तात्पुरता आनंद आहे. खरा आहे का? खरा नाही ना. कारण कारमध्ये बसला नाही, कारची रेस लावली नाही. तसं ही माया जगताची जी माया आहे ना, हे कधीतरी तुम्हाला कळायला पाहिजे की कितपत सत्य आहे. गेम मध्ये आपण खेळतो, ऑनलाईन किंवा मोबाईलमध्ये खेळतो, आपण पैसे लावतो त्यावरती, हे करतो ते करतो, ते खरोखर तर नसते. आता खरोखरची पण निघाले तो भाग सोड. आनंद होतो, जिंकलो आनंद होतो, हारलो दुःख होते, पण ते खरं नसतेच ना. खरे पैसे त्यात मिळत नाहीत. अर्थात ते खरं नसतानाही माणूस त्याच्या सुखदुःखामध्ये सुखही होते दुःखही होते. कशामुळं? या मायेमुळं. आणि म्हणून ही जी माया आहे, सगुण गुण माया, या सगुण गुण मायेपासून आपल्याला बोध घेतला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. निर्गुण जे कोल्हाटी आहेत त्यांच्याकडून समजून घ्यायचं महाराज की हा जो खेळ चाललाय ना, हा खेळ खऱ्या अर्थाने या खेळामध्ये न रंगता आपण खरा खेळ कुठला खेळायचा आहे तो जाणायचा आहे. आणि ते जाणण्यासाठी एखादाच ते जाणू शकतो. तो एखादा बनण्याचा प्रयत्न संतांच्या कृपेने तुमच्या आमच्या जीवनामध्ये यावा. नाथराय म्हणतात, एका जनार्दनी लीळा जाती वर्णाया, किंवा नाही त्या अगोदर, कोल्हाटीन बसली असे डोळा, जाणे गुरुपुत्र विरळा, एका जनार्दनी लीळा जाती वर्णाया, आली कोल्हाटीन खेळाया, सगुण गुण माया, आली कोल्हाटीन खेळाया. अशा प्रकारे ब्रह्मरूपी कोल्हाट्याची ओंकार ऐकून असून स्वहम ध्वनी हा त्याचा नाद आहे. आणि हे कळेल केव्हा? तर चैतन्याचा डोळा आपल्याला उघडा ठेवावा लागेल. आणि चैतन्याचा डोळा उघडा ठेवून कोल्हाटी रूपी देव आपल्याला बघायला मिळेल, तो संत बघायला मिळेल. ते पाहण्यासाठीच नाथरायांनी सांगितलं, चला जाऊ पहाया. ते पाहायला आपण जायचं. ते पाहायला जाऊन खऱ्या अर्थानं आपली चैतन्य दृष्टी आपण त्या ठिकाणी उघडू. आणि खऱ्या कोल्हाटी कोण आहे, कोल्हाटणीच्या मायाजाळात न गुंता आपण गुरुपुत्र व्हावं, संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. आणि संतांनी जे मायेचं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की बाबा रे, या मायाजाळामध्ये फसू नको, नको नको म्हणा गुंतू मायाजाळी, नको नको म्हणा गुंतू मायाजाळी, काळाला जवळी ग्रासवय. या मायेमध्ये, सगुण गुण मायेमध्ये न फसता. आणखी अभंग आहेत आपल्याला माहिती आहे, तेने माया जाळ तुटेल हे, तेने माया जाळ तुटेल हे, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटेल ही. माया महाराज खूप दुरत्य अशी माया आहे. भगवान सांगतात ना, हो दैवेशाम गुणमयी मम माया दुरत्या. कशी आहे माझी माया? दुस्तर आहे, कठीण आहे, अवघड आहे, न समजणारी आहे. पण त्यातूनही पार होऊ शकतो. केव्हा? येथे गतीला सरले, माऊलींची ओवी आहे ना, येथे गतीला सरले सर्व भावे मज वजले, तया ऐरीच थडी सरले माया जळ. माया शब्दाचा विचार इथे आलाय म्हणून ओवी सांगितली. या मायारूपी सागरातून आपल्याला जर तरुण जायचं असेल, भवसागरातून तरुण जायचं असेल, या कोल्हाटीच्या इथून जर आपल्याला कोल्हाटीच्या खेळातून आपल्याला बाजूला व्हायचं असेल, म्हणजे जगदरूपी खेळातून, सृष्टरूपी खेळातून आपल्याला बाजूला निघून ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ, किंवा गुरुपुत्र बनावं लागेल, संतपुत्र बनावं लागेल, संतांचं ऐकावं लागेल. चैतन्याची दृष्टी त्या ठिकाणी आपली उघडी ठेवावी लागेल. आणि ती दृष्टी तशी उघडी होत नाही हो, त्यासाठी नामस्मरण करावं लागेल. नाथरायांचं हे भारूड थोडं कठीण आहे. आपल्याला जसं करता आलं तसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा आणखी भारुडावर तर थोडंफार चिंतन काही अभंगावर आपण करणार आहोत पुढचे काही 2-4 दिवस.
जेवढं होईल तेवढं आपण करू. नाथ आपल्याला अशीच बुद्धी देऊ, माझ्याकडून असंच चिंतन करून घेऊ आणि तुम्हालाही असंच श्रवणाचा आनंद प्राप्त होऊ. त्यासाठी आपण संतांचे अमृतवचन हे आपलं आध्यात्मिक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल, ज्यांनी केलं नसेल त्यांनी कृपया करा. इतरांनाही, आपल्या नातेवाईकांना सबस्क्राईब करायला सांगा. जे भाग आपण बघितले नसतील, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळात वेळ काढून आपण ते भाग बघितले पाहिजे, ऐकले पाहिजेत, एवढीच आपल्याला विनंती करतो. चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांनाही सबस्क्राईब करायला लावा आणि भगवंताची कृपा आपल्या सर्वांवर व्हावी, नाथरायांची कृपा व्हावी म्हणून नाथरायांच्या चरणी नाथरायांचं भजन करून सेवा संपवू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडरीक वरदे. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.